हाय फ्रेंड, एस पी के अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोटेक्शन ऑफिसर 2025चा जो पेपर झाला होता त्यामधील बुद्धिमत्ता व गणिताचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी मी आपणास एक सांगू इच्छितो की आपण जे काही स्क्रीनशॉट पाठवतात ना मित्रांनो, तर स्क्रीनशॉटचे प्रिंटआउट काढणं शक्य होत नाही आहे. या ठिकाणी जर आपण PDF पाठवली तर बरं होईल. या ठिकाणी पहा की आपण काही या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत. बघा, हे जे स्क्रीनशॉट आहे ना, हे स्क्रीनशॉटचे काय प्रिंट निघत नाही आहे. जर आपल्याकडे PDF असेल तर अवश्य पाठवा, जेणेकरून आपल्याबरोबर इतरांनाही काही त्याचा फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, जर 18 व्यक्ती 140 मीटर लांबीची एक भिंत 42 दिवसात बांधू शकतात, तर 100 मीटर लांबीची भिंत पूर्ण करण्यासाठी 30 व्यक्तींना किती दिवस लागतील? 18 व्यक्ती आहेत, भिंत 42 दिवसात पूर्ण करतायत आणि भिंत किती लांबीची आहे? 140 मीटर. आता पुढे बघा, बरोबर 30 व्यक्तींना एक दिवस लागतील 100 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी. आता हा शून्य गेला. त्यानंतर 18 गुणिले 42, आता जे इथं 3/10 आहेत इकडे आल्यावर होतील 10/3. 140 गुणिले 3 आहे, त्याचे इथं उरले x. आता आपण यांचा गुणाकार करूया, भागाकार करूया. 0 कट झाला. 14 × 1 = 14, 14 × 2 = 28, 14 × 3 = 42, 3 × 1 = 3, 3 × 6 = 18. इथं उरले 6 गुणिले 3 म्हणजे x बरोबर 18. म्हणजे 100 मीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील? 18 दिवस लागतील. पुढचा प्रश्न घेऊया. गटात बसणारा अक्षरसमूह आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आपण लिहून घ्या, IFZ. आता यांच्यातला काय सहसंबंध आपण पाहूया. I या ठिकाणी F 1 2 3 म्हणजे 3 घरं बॅक आलोय. आता आपण Z बघूया. 1 2 3 4 5 6 नंबरला Z आहे, म्हणजे पुन्हा आपण रिटर्न आलोय. त्यानंतर दुसरा पर्याय बघू, HDY. या ठिकाणी H आहे. 1 2 3 4 आपल्याला किती घरं पाठीमागं आलोय आपण? -4. D नंतर बघा Y 1 2 3 4 5. या ठिकाणी आपण 5 घरं आलोय. पुढे जाऊया, RNI. ह्या ठिकाणी R आहे. तर N बघूया, 1 2 3 4 बॅक गेलोय. N नंतर आहे 1 2 3 4 5. तर पहा, पहिला जो पर्याय आहे याच्यामध्ये -3 -6 घरं पाठीमाग आलेलो आहोत आपण. दुसरा पर्याय बघा, HDY -4 -5. तिसरा पर्याय RNI -4 -5. म्हणजे आपल्याला दिसतंय की हे जे बाकीचे पर्याय आहेत ते एकमेकाशी सहसंबंधित आहे, पण जो हा 1 नंबरचा पर्याय आहे तो या अक्षर समूहाशी निगडीत नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं काय झालं? उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, 84 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:2 आहे. हे गुणोत्तर एकास एक करण्यासाठी मिश्रणात किती लिटर पाणी घालावे लागेल? पहा, याही परीक्षेला मिश्रणावर उदाहरण दिलं आहे. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर आहे 5:2. दूध पाणी 5:2 आहे. एकूण मिश्रण किती आहे? 84 लिटर. आता मित्रांनो, आपल्याला ह्याच्यामध्ये माहीत आहे का दूध किती आहे, पाणी? आपल्याला फक्त काय दिलंय? प्रमाण दिलंय. तर आपण 1 युनिट काढूया. हा 1 युनिट काढण्यासाठी ह्या दोघांच्या बेरजेने याला भागायचं. 5 आणि 2 7. 84 भागिले 7, 7 1 7, 7 2 14. म्हणजे 1 युनिट म्हणजे किती आले आपले? 12. आता हे गुणोत्तर करायचं आहे आपल्याला एकास एक. आता त्याच्यात आपल्याला काय ओतायचं आहे? पाणी कॉन्स्टंट ठेवा, आहे तशीच ठेवा. आता आपण इथं येऊया. आपल्याला दूध ओतायचं आहे का? नाही. पण नवीन गुणोत्तर किती होतंय बघा, एकास एक. मग दूध आपल्याला आहे तेवढंच ठेवायचं आहे, 5च ठेवायचं होतं. मग याला कितीने गुणावं लागेल? 5. याला पण 5ने गुणायचं आणि याला पण 5ने गुणायचं. 5 1 5, 5 1 5. पहा, दूध आधीही 5 होतं आणि नंतरही 5 आहे. आता आधी पाणी 2 होतं, आता किती झाले? 5. म्हणजे कितीने वाढलं? 3ने. 1 युनिट म्हणजे किती? 12. ह्या 12ला 3ने गुणा. 12 2 24, 12 3 36. म्हणजे किती पाणी ओतावे लागेल आपल्याला त्याच्यामध्ये? 36 लिटर. पुढे जाऊया. समीकरण पहा,
आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, ज्या ज्या कंसातल्या अधिक्रिया आहेत त्या काय करायच्या आपल्याला कंप्लीट करत जायच्या. आपण ही बाजू सुरुवात करूया. 31 गुणिले, आता पहा आपण भाग देऊया. बेक बे बेचोक 8 खाली उरला 1 बेसक 12 46 भागिले 46 वजा कंसात 5 दुने 10 10 1 18 18 वजा 10 मधून 4 गेले उरले 6 भागिले 6 कंस पूर्ण. आता बघा 46 1 46 31 गुणिले 1 वजा 6 1 6 इथं उरले 18 वजा 1 31 1 31 वजा 18तनं 1 गेला उरले 17 31 वजा 17 करू 7 4 2 14. उत्तर किती आलं आपलं 14. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आहे आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अंतरावर आहे काळकाम वेग. कोमल घरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या ऑफिसला चालत जाते. सकाळी ती हे अंतर 1 तासात पार करते तर संध्याकाळी तिला तेच समान अंतर पार करण्यासाठी 30 मिनिटे अधिक लागतात. तर ह्या दुतर्फा प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग शोधा. आपल्याला काय करायचं, तिचा सरासरी वेग शोधायचा आहे. कोमल घरापासून 9 किलोमीटर अंतरावर जाते. आता बघा 9 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी ती 1 तास घेते. म्हणजे तासाला तिचा वेग बघा एका तासात किती जाते ती 9 किलोमीटर 1 म्हणजे 1 तास. त्यानंतर बघा तेच अंतर आहे, तेच अंतर तिला येताना 30 मिनिटं अधिक लागतात. काय बघा आता आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे, मिनिटामध्ये दिले आहे, त्याचं आपण तासामध्ये कन्वर्ट करून घेऊया. 30 मिनिटे अधिक लागतात, आधी 1 तास 60 30 छेद 60 60 30 90 90 छेद 60 म्हणजे तिला रिटर्न येताना 90 मिनिटं लागतात. 0 गेला 0 गेला 3 दुने 6 3 त्रिक 9 3 छेद 2. पहा आता आपल्याला तिचा सरासरी वेग काढायचा आहे. मग आपण सरासरी वेग कसा काढणार पहा. तिचं एकूण अंतर किती, जायचं 9 यायचं 9 9 18 किलोमीटर. आता बघा वेगांची बेरीज तास, एका तासात 9 हा 1 नंतर 3 छेद 2 हा झाला आपला वेळ. आता ह्या ठिकाणी बघा छेद समान करावे लागतील बेरीज करण्यासाठी. मग याला 2 ने गुणू आपण. मग काय येईल आपलं उत्तर 18 छेद 2 1 2 अधिक 3 छेद 2 18 बरोबर 3 2 5 5 छेद 2. आता 5 छेद 2 जर इकडे आले तर काय होतील 18 गुणिले 2 छेद 5 18 दुने 36 कारण आपण अपूर्णांकामध्ये अंशाची अंशाला छेदाशी छेदाला गुणाकार करतो. 18 दुने 36 36 छेद 5. पहा पर्याय क्रमांक 1 आलं उत्तर आपलं 36 छेद 5. मित्रांनो पहा गणित किती मोठं दिसत होतं पण उत्तर किती छोटं आहे. ह्या ठिकाणी लक्षात ठेवा की हे अंतर हे आपल्याला तासात दिलेलं आहे वेळ आणि या ठिकाणी 30 मिनिटामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय केलं, या ठिकाणी मिनिटाचं तासामध्ये कन्वर्ट करून घेतलं, तेव्हा आपल्याला तो उत्तर 3 छेद 2. चला तर पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर प्रत्येक शब्दातील दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षराची अदलाबदल केली तर किती शब्दाचा शेवट व्यंजनाने होईल. आपल्याला काय करायचं, दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षराची अदलाबदल करायची. म्हणजे KHJ नवीन अक्षर तयार होईल. MXA VTQ YUI PSO. आपल्याला शब्दाचा शेवट कशाने आला पाहिजे, व्यंजनाने. पहा या ठिकाणी आले 1 2 म्हणजे या ठिकाणी फक्त 2 दिसत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर. पुढे जाऊया. आता या ठिकाणी पहा आपल्याला एक जोडी दिलेली आहे OET. त्याच्या खाली आपण लिहून घेऊया RAR. थोडंसं आपण साईज बारीक करूया. पहा OET, ओचा संबंध आहे आर सोबत. 1 2 3 3 घरे आर. ई नंतर 1 2 3 4 -4 टी नंतर आर. टी नंतर आर बघा 1 2 मायनस घर 2 म्हणजे
आधी जायचे 3 घर पुढे, नंतर यायचे 4 घर मागे, परत यायचे 2 घर मागे. आता आपण पर्यायामध्ये बघूया आपल्याला काय विचारलेलं आहे. रचना असणारी म्हणजे ह्या 2 जोडीप्रमाणे रचना असणारी जोडी निवडायची आपल्याला. पहिला आपला ऑप्शन होता MGGPCF. आधी 3 घरं जायचे बघा, M नंतर P, 1 2 3, G नंतर C, 4 घरं पाठीमागे यायचे, 1 2 3 4, नंतर 2 घरं मागे यायचे, G नंतर F, 1 2, इथं एकच घर आलंय, रॉंग. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पर्याय HRLKNI, H नंतर K पहा. आता आपल्याला पुढं जायचं आहे, 1 2 3, आता 4 घरं पाठीमागे यायचे, 1 2 3 4, अगदी बरोबर. आता आपल्याला परत 2 घरं मागायचे, L नंतर I, 1 2, आपण इथं 3 घरं रिटर्न आलो, म्हणजे हाही ऑप्शन चुकीचा आहे. आता पुढे जाऊया, MQNPMM, M नंतर P बघा, इथे घेतलं होतं आपण M नंतर P, 3 घरं बरोबर आहे. आता बघा Q नंतर M, पाठीमागे यायचे Q, 1 2 3 4, M पाहिजे. आता 3 घरं, N नंतर M, 1 2 3, K यायला पाहिजे होतं, चुकलं. आता शेवटचा पर्याय बघा आपला उरला आहे QUY. हे काय आपलं उत्तर आहे. तरी आपण काय करूया, ह्या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आहे का ते कन्फर्म करूया. QEY, कारण हा एकच पर्याय उरलेला आहे आपल्याला. TAW पहा, Q नंतर T, आपण इथं येऊया. Q नंतर T बघा, 1 2 3, बरोबर. 3 घरं आपण काय झालं आता या ठिकाणी पाहिलं तर पुढे गेलेलो आहे. आता आपल्याला 4 घरं मागं यायचे. या ठिकाणी E नंतर बघा, 1 2 3 4, A आलेला आहे, अगदी बरोबर. या ठिकाणी आपण 4. आता Y नंतर W, 3 घरं पाठीमागे यायचे बघा. आपण पहा पहिल्या ठिकाणी OETRAR, धन 3 ऋण 4 ऋण 2, आणि आपण पाहिलं तर Y नंतर W बघा, 1 2 ऋण 2, म्हणजे आपल्या प्रश्नाशी संगत पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. बघा, या ठिकाणी एक मालिका दिलेली आहे आणि आपल्याला असं विचारलं आहे की अशी किती चिन्ह आहेत की ज्यांच्या लगेचच आधी एक समसंख्या व लगेच नंतर विषम संख्या. म्हणजे चिन्ह याच्या आधी पाहिजे सम, त्यानंतर पाहिजे विषम संख्या. तर मग आपण या ठिकाणी पाहूया. आता चिन्ह बघा, या ठिकाणी चिन्ह आहे, याच्या आधी पाहिजे होती सम, नाही. चिन्ह आहे, आधी आहे सम, नंतर विषम पाहिजे, पुन्हा सम आले. चिन्ह या ठिकाणी पहा, याच्या आधी काय आहे, सम, नंतर आहे विषम, म्हणजे एक जोडी भेटली. चिन्ह आधी पाहिजे सम आहे का, चिन्ह आधी सम आहे पण नंतरही सम आहे. चिन्ह आधी सम आहे का, नाही, नंतर सम आहे पण नंतर आपल्याला विषम पाहिजे. म्हणजे ही एकच जोडी आपल्या ठिकाणी भेटली, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं उत्तर. सेम ह्या आधीचाच गणिताचा पॅटर्न आहे बघा. मालिकेत असे किती 5 आहेत ज्याच्या लगेच आधी 3 आणि लगेच नंतर 4 येतात. म्हणजे काय आहे, 354 ही संख्या आपल्याला पाहिजे. बघा कुठं दिसते काय आपल्याला, 5च्या लगेच आधी 3, 5 त्याच्या लगेच 3 नाही आहे, 5 आधी 3 नंतर 4, पहा एकच जोडी आपल्याला भेटते, पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, आपण डायरेक्ट असंही सोडू शकतो, हा नंबर लिहून घ्यायचा 354. आता बघा या ठिकाणी एकच ठिकाणी आपल्याला 354 आहे, आणखी कुठे दिसते का बघा 354 नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आपलं उत्तर. पुढे जाऊया. जर शब्दांच्या सुरुवातीला यन जोडला गेला तर किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होऊ शकतात. पहा या ठिकाणी ऑप्शन दिले, त्याच्यासमोर काय जोडायचं, यन जोडूया. नाईस होत नाही, नोज या ठिकाणी झाला नोज, पहिला झाला नाईस. नन न जाय नाही, 1 2 3, म्हणजे किती अर्थपूर्ण शब्द तयार झाले, 3. पहिला नाईस, दुसरा नोज, तिसरा नन, म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन पहा.
या ठिकाणी एक मालिका दिलेली आहे आणि आपल्याला असं विचारलं आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. तर या ठिकाणी पहा, आपण ABCDची रचना करून घेतलेली आहे. यांनी दिलेलं आहे P बरोबर 16. तर आपण बघूया Pचा क्रमांक किती येतो. 5 5 5 म्हणजे 16. आपण काय केले, 5-5चे गट केलेत बघा. Pचा क्रमांक आला या ठिकाणी 16. त्यानंतर Rचा 18, 17 18, Tचा 20, 19 20. पहा आता या ठिकाणी Vचा 22, Vचा 22. आता बघा 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 22 आणि 2 24. म्हणजे 24व्या क्रमांकाचं काय आपल्याला अक्षर घ्यावं लागेल. या ठिकाणी बघा 23 24. कोण आलं 24व्या क्रमांकाला X 24. म्हणजे आपलं उत्तर काय आलं X 24, पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 अक्षरसमूह दिले आहेत. त्यापैकी 3 अक्षरसमूह समान आहेत आणि एक वेगळा आहे. तर आपल्याला तो वेगळा असलेला ओळखायचा आहे. आता सर्वप्रथम आपण पाहूया की जो पहिला ऑप्शन दिला होता त्यांनी आपल्याला EHKN यामधला सहसंबंध आपण समजून घेऊया. बघा या ठिकाणी E आहे, E नंतर H 1 2 3, 3 नंबरला H नंतर K 1 2 3, 3 नंबरला K नंतर N 1 2 3. पर्याय पहिला बघितलं की आपण 3 ने वाढत गेले. पुढचा बघूया MPSV, M नंतर P 1 2 3, S P नंतर S 1 2 3, S नंतर B 1 2 3. म्हणजे प्रत्येक अक्षर 3 ने काय गेलेलं आहे, पुढे वाढत गेलेलं आहे. आता पुढे बघूया WZCF. W नंतर Z बघा 1 2 3, नंतर C बघा 1 2 3, Z नंतर C, C नंतर F 1 2 3. म्हणजे तिन्ही पर्याय काय आहेत, एकमेकाशी संबंधित आहेत. चौथा पर्याय बघूया आपण KNQU. K नंतर N बघा 1 2 3, N नंतर Q 1 2 3, Q नंतर U 1 2 3 4. म्हणजे काय झालेलं आहे, जो चौथा ऑप्शन्स आहे तो आपला काय आहे, विसंगत आहे आणि हेच काय आहे आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, संख्या मालिकेवर आलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, वाचला तरी तुम्हाला समजून जाईल. बघा 30 60 90 120. म्हणजे 30चा पाडा आहे 30 दुने 60, 30 त्रिक 90, 30 चौक 120, 30 पाचे 150. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आहे आपलं उत्तर. पुढे जाऊया. आपल्याला काय करायचं आहे, चुकीची संख्या निवडायची. या ठिकाणी बघा 400, 441, 484, 519, 576 आणि 625. जर आपण संख्या जरी वाचल्या तर आपल्याला कळून येईल की हे काय आहेत, संख्येचे वर्ग आहेत. हा 20चा वर्ग, 21चा वर्ग, 22चा वर्ग, 24चा वर्ग, 25चा वर्ग. मित्रांनो ठिकाणी 519 काय आहे, विसंगत आहे. कारण 23चा वर्ग 519 न येता तो 529 आहे. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्ग संख्या, घन संख्या, वर्गमूळ, घनमूळ हे पाठ करूनच ठेवा. हा क्वेश्चन पहा, हा सुद्धा वर्ग ह्या रचनेवरच आधारित आहे. या ठिकाणी मी लिहून घेतो 6 13 22 33 46 किती. हा जरी प्रश्न पाहिला तरी तुम्हाला कळून जाईल. बघा 3चा वर्ग 9 वजा 3, 4चा वर्ग 16 वजा 3, 5चा वर्ग 25 वजा 3, 6चा वर्ग वजा 3, 7चा वर्ग वजा 3, 8चा वर्ग वजा 3, 8 8 64 मधून 3 गेले, उत्तर आलं 61. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय आहे आपलं उत्तर. म्हणजे त्या संख्येचा वर्ग वजा 3 3 ह्या रचनेवर आधारित हे गणित होता. पुढचं पहा, खालील मालिकेत केवळ एकच संख्या अयोग्य आहे. एक संख्या अयोग्य आहे, ती अयोग्य संख्या आपल्याला निवडायची आहे. आता मागील व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या ज्या संख्या आधी पर्याय दिलेले आहेत त्या ह्या ठिकाणी आपण अशा टिक करून घेऊया. आता बघा 21 39 57 77 93 111. म्हणजे संख्या काय होत गेलेल्या आहेत, वाढत गेलेल्या आहेत. आपण काय करूया, आधी यांच्यामधला फरक काढून बघूया. तर 39 वजा 21 यांच्यातला फरक येतो 18.
आता पुढं जाऊया. बघा 57 वजा 39, 9 8 17, आजचा 1 18. म्हणजे आपल्याला दिसतंय की यातला फरक 18 गेलेला आहे. आता हे 4 पर्याय आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आपण ह्या शेवटच्यांचा आधी फरक काढून घेऊया. 100 वजा 93, 8 18. आता बघा आपल्याला 1 2 3 ह्या 3 संख्यापैकी काय आपल्या अयोग्य संख्या आपल्याला शोधायच्या. तर आपण काय करूया, 18 वाढत गेलाय तर 57 मध्ये 18 आधी मिळून पाहूया. 7 7 14 1 15, हातचाला 1 75. इथे किती पाहिजे होतं बघा 75. इथे किती दिलंय 77. म्हणजे 2 नंबरचा जो पर्याय काय आहे आपलं उत्तर. जर तुम्ही परत 93 मधून 75 जर वजा केले 8 5 13 18 म्हणजे 77 काय आहे ही विसंगत संख्या आहे.